खूप चमचमीत असा हा प्रॉन्स किमा, झाल्या झाल्या खावासा वाटणारा, घरभर अरोमा पसरवणारा असा हा प्रॉन्स किमा। नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा। प्रॉन्स किमा बनवण्यासाठी आपण इथे कोळंबी घेतलेली आहे। ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे। तिचा आपण कवर काढून टाकलेला आहे आणि यातील घाण साफ केलेली आहे। नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण तिचा खिमा बनवणार आहोत। आपला खिमा करून झालेला आहे। आता आपण त्याला शिजवायचा आहे। तत्पूर्वी आपण थोडी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। आपण इथे 4 मोठे कांदे उभे आडवे चिरून घेतलेले आहेत। 6 ते 7 लसूण पाकळ्यांचे छोटे आहेत आपण तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर शिजल्यावर वरून घालण्यासाठी आपण इथे कोथिंबीर स्वच्छ करून धुवून कापून घेतलेली आहे। प्रॉन्स किमा बनवण्यासाठी आपण इथे कढई गॅसवर चढवलेली आहे। त्यात आपण 3 ते 3.5 चमचे गोडे तेल घातलेलं आहे। तेल तापलेलं आहे। आपण त्यामध्ये आपण ज्या कापून लसूण पाकळ्या घेतलेल्या होत्या त्याचे तुकडे घालायचे आहेत। लसूण भाजलेली आहे। आता आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा भाजतो आहे। आपण त्यावर साधारण अर्धा चमचा हिंग टाकूयात। हिंगाने पदार्थाला चांगली चव येते। आता आपण यामध्ये 1 चमचा हिरवा मसाला वाटण टाकायचा आहे। ते कांद्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण जो कोळंबीचा खिमा केला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत। आणि मिश्रण व्यवस्थित ढवळणार आहोत। गॅस आपण थोड्या वेळासाठी स्लो करायचा आहे। यात शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकणार आहोत। यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि 1.5 छोटा चमचा मालवणी मसाला टाकणार आहोत। आपण मिश्रण परत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। शिजण्यासाठी आपण यावर झाकण टाकूयात। आता झाकण उघडून पाहूयात। कोळंबी यातली लवकर शिजते।
यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण यावर परत झाकण ठेवूयात. आपला खिमा छान शिजलेला आहे. आता आपण खिम्यामध्ये 2 चमचे कोकम आगूळ टाकणार आहोत आणि आपण ते व्यवस्थित मिक्स करणार आहोत. कोकम आगुळामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण खिम्याला मीठ घालताना बेतानेच घालायचं आहे. आपला खिमा शिजलेला आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर घालूयात. खिम्याचा अरोमा घरभर पसरलेला आहे. इतका पसरलेला आहे की तो झाल्या झाल्या खावासाच वाटतोय. आपण गॅस बंद करूयात आणि खिम्यावर झाकण ठेवूयात. आपण प्लेटमध्ये खिमा सर्व करूयात. आपला कोळंबीचा खिमा खाण्यासाठी तयार आहे. आपण तो कोथिंबीरीने गार्निश करूयात. थोडासा तिखट तरीही चमचमीत असा हा प्रॉन्स खिमा तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर तसेच भाताबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.